राजा रामदेवरायाची महादेवावरती मोठी श्रद्धा होती। याच श्रद्धेपोटी त्यांनी आपल्या अधिपत्याखाली येणाऱ्या जवळपास सर्वच ठिकाणी शिवमंदिर उभारली। यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभळे गावात उभारण्यात आलेल्या महादेव मंदिराची कथा अशीच काहीशी वेगळी आहे। नेमकी ही कथा काय आहे आणि नेमकं हे गाव कसं आहे, आधी ओळख करून घेऊ। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये। यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या गावात आलो आहोत, चला तर मग बघूया। आपण आलो आहोत आर्णी तालुक्यातील दाभडी या गावात। चला तर मग जाणून घेऊया काय वैशिष्ट्य आहेत दाभडी या गावची आणि कुठल्या समस्या दाभडीवासियांच्या समोर आहेत। आपण आलो आहोत दाभडी या गावामध्ये। जाणून घेऊयात काय वैशिष्ट्य आहेत दाभडी या गावची। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी हे गाव। आर्णीपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर बसलंय दाभडी हे गाव। हेमाडपंथी शैलीतील मंदिरं आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या दाभडी गावातील भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे ओंकारेश्वर आणि कमळेश्वर मंदिर। ओंकारेश्वर आणि कमळेश्वर या दोन्ही मंदिरांचा इतिहास मोठा रंजक आहे। दाभडी हे गाव हेमाद्री राज्याच्या अधिपत्याखाली होतं। हेमाद्री राज्याचे प्रधान रामदेवराय हे मोठे शिवभक्त होते। यातूनच त्यांनी राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या जवळपास सर्वच गावात महादेवाची मंदिरं उभारली। हेमाडपंथी पद्धतीनं उभारण्यात आलेल्या या मंदिरामुळे ही मंदिरं आजही सर्वांच्या आकर्षणाचा विषय आहे। सर्वच मंदिरं काळ्या चिऱ्यांनी बांधण्यात आली आहेत। या मंदिरात भव्य असं 4.5 फूट उंचीचं शिवलिंग आहे। या भागातील ही सगळ्यात मोठी शंकराची पिंड असल्याचं सांगितलं जातं। 12व्या शतकात या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं असून मुख्य मंदिरात प्रवेश केल्यास आतील कलाकुसर आणि जडणघडण लक्ष वेधून घेते। वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेली ही मंदिरं कोरीव, आखीव रेखीव आणि सुंदर आहेत। पिंड असलेल्या गाभाऱ्याबाहेर 2 भुयारी खोल्या आहेत, जिथे पूर्वी साधू आणि तपस्वी साधना करत होते। एकांतवास आणि ईश्वराच्या धारणेसाठी हे पवित्र ठिकाण मानलं जात असे। ओंकारेश्वराच्या मंदिरासमोर 4.5 फूट उंचीचा नंदी असून सभागृहातील 9 खांबांपैकी 1 खांब नंदी आणि पिंडीच्या मधोमध येत असल्यानं नंदी मान तिरपी करून ओंकारेश्वराकडे बघत असल्याचं दिसतं। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मावळतीच्या सूर्याची किरणं इथे थेट शिवलिंगावर पडतात। मंदिरासमोरच एक सुरेख वृंदावन आहे। 6 फूट उंचीच्या या वृंदावनावर तुळशीच्या 4ही बाजूला वानराच्या मूर्त्या आहेत, तर खालच्या बाजूला 1 फूट उंचीच्या 4 खिडक्या आहेत। सद्विचार घेऊन कुणीही या खिडकीतून सरपटत जाऊ शकतो, अन्यथा फसतो, अशी भक्तांमध्ये मान्यता आहे। या मंदिर परिसरात नंदी शेजारी ज्योतिर्लिंग मंदिर आहे, जिथं 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती आहेत। वृंदावनाच्या खिडकीतून हे मंदिर दिसतं। मंदिरात एक दीपस्तंभ देखील आहे, जो मंदिराची शोभा वाढवतो। सोबतच मंदिराभोवती श्री दत्त मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कान्होबा, संत गजानन महाराज, विघ्नहर्ता गणपती, रामगिरी महाराज तथा वीर बजरंगीचे मंदिर आहे। ओंकारेश्वर मंदिराशेजारीच डाव्या बाजूला कमळेश्वराचे देखील प्राचीन मंदिर आहे। 12व्या शतकातील या मंदिराला पौराणिक अशी आख्यायिका आहे। पुरातन काळी एका शिवभक्त महिलेची प्रचंड श्रद्धा इथल्या शिवलिंगावर होती। कामाच्या लगबगीत वेळ मिळत नसल्यानं रात्री ती महिला शिवपूजेसाठी मंदिरात यायची। पत्नी रात्री एकटी बाहेर जाते याची माहिती पतीला झाली आणि संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यानं एके दिवशी त्यानं पत्नीचा पाठलाग केला। हाती शस्त्र घेऊन तो पत्नीला संपवण्यासाठी निघाला, तेव्हा मागाहून येणारा पती तिला दिसला। महिला मंदिरात पोहोचली आणि आता पती आपल्याला ठार मारेल म्हणून तिनं शिवशंकराची प्रार्थना केली। पती पत्नीवर हल्ला करणार तोच शिवलिंग दुभंगले आणि महिलेला त्यानं सामावून घेतले, अशी ही आख्यायिका आहे।
अशी पिंड भारतामध्ये कुठेही नाही आहे. 12 ज्योतिर्लिंगमध्ये पण ही अशी पिंड अनुष्ठानावर कुठेही नाही आहे. आणि सोबतच मंदिर जे आहे ते कमळेश्वराचं मंदिर आहे. तिथे फार पुरातन काळी म्हणजे 150 वर्षापूर्वी एक सती तिथे मंदिरात यायची आणि पूजा करून जायची. त्याच्यानंतर काही काळानंतर घरच्या लोकांना डाऊट आल्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग केला आणि त्याला मंदिरात पाहिल्याबरोबर तिने आईची प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर ताबडतोब पिंड ती दुभंगली आणि त्याच्यामध्ये समाविष्ट झाली. पिंडीचा दुभंगलेला भाग आत्ताही दिसतो. ही पिंड आपल्या जागेवरून पुढे सरकत असल्याचेही हे स्थान पाहिल्यास स्पष्ट होते. या शिवलिंगावर म्हणूनच महिलांची मोठी श्रद्धा असून इथं शिवपुराण पारायण केलं जातं. या दोन्ही मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी बांधकाम केलेली बारव असून त्याला पायऱ्या आहेत. बारवेत शुद्ध पाणी असून ते कधीही आटत नाही. या पवित्र स्थळी संत भानुदास महाराजांनी देखील वास्तव्य केले असून त्यांनी कमलेश्वर मंदिराबाहेर हनुमान मूर्तीची स्थापना केली, ज्याला परदेशी हनुमान म्हणून ओळखलं जातं. दाभडी ग्रामस्थांची ही दोन्ही मंदिरं श्रद्धास्थानी असल्यानं या गावातील लग्न कार्य, शुभ कार्य आणि सामाजिक तथा धार्मिक कार्यक्रम याच मंदिरात पार पडतात. श्रावण महिन्यात इथं महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. रुद्राभिषेक, 1 लाख बेलपत्र वाहण्याची पूजा, प्रवचन, दहीहंडी आणि काला महाप्रसादाचे कार्यक्रम इथं होतात. तर असं मोठं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व श्री क्षेत्र दाभडीला लाभलंय. या गावामधलं हे 12व्या शतकातलं मंदिर खरं तर या मंदिराचं जतन व्हायला हवं. मात्र जतनाचं सोडा, पण या गावामध्ये येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही आहेत. गावाला अनेक समस्यांनी ग्रासल्या आहेत. काय आहेत श्री क्षेत्र दाभडी ग्रामस्थांच्या समस्या आपण पाहूयात. हा एक स्पेशल रिपोर्ट. आता आपण आलो आहोत दाभडी या गावात. चला तर मग जाणून घेऊयात काय समस्या आहेत दाभडी या गावच्या. दाभडी गावाला ज्याप्रमाणे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आणि संतांचे वास्तव्य इथे झाले, त्यामुळे गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण आजही आसपासच्या गावामध्ये आकर्षणाचा विषय आहे. गावातील तरुणांच्या हाती दाभडी गावची सूत्र असून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून ग्रामविकासाचा ध्यास त्यांनी घेतलेला दिसतो. म्हणूनच तंटामुक्ती ग्राम आणि दारूबंदीचा पुरस्कार गावाने पटकावला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास साधत आदर्श ग्राम निर्माण करण्याची धडपड इथल्या तरुणांची असली तरी अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय. शासनानं जर आमच्याकडे आणखी प्रयत्न केला, आणखी जर आम्हाला निधी जर दिला तर गावातल्या आणखी काही समस्या आहे. जसं करून अंतर्गत रस्त्याची समस्या आहे. जे अंतर्गत रस्ते आज रोजी आम्ही ज्या रस्त्यावर उभा आहोत ते रस्ता अजून आणखी पूर्णत्वास गेलेला नाही आहे. ओंकारेश्वर आणि कमळेश्वराचं प्राचीन मंदिर गावात आहे. मात्र मंदिरापर्यंत येणाऱ्या रस्त्याची चाळण झालेली आहे. मंदिराला क तीर्थक्षेत्राचा दर्जा असून तो ब दर्जा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मंदिरात लोकवर्गणीतून सभागृह बांधकाम झालेले असले तरी हे सभागृह सुसज्ज व्हावे, मंदिरात शुद्ध पाण्याची सोय व्हावी, दूरवरून येणाऱ्या भक्तांना वास्तव्यासाठी भक्तनिवास व्हावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थ करतायत. अजून काही समस्या आहे मंदिराच्या. पाण्याची सोय तिथे व्यवस्थित नाही आहे. समजा त्या मंदिराच्या अवतालभोवताल समजा वॉल कंपाऊंडची आवश्यकता आहे, जेणेकरून समजा परिसर स्वच्छ राहायला पाहिजे. मंदिरामध्ये काही सोय नसल्यामुळं त्यांचं राहायची व्यवस्था बरोबर होत नाही. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनं काहीतरी लक्ष देऊन आमच्या मंदिराला योजना काही निधीतून निधी द्यावा. गाव बऱ्यापैकी विकासाच्या वाटेवर असलं तरी निधी अभावी अजूनही निम्म्या गावात अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आहे. रस्ते झाले नसल्यानं पावसाळ्यात ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. रस्त्यांबरोबरच गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाला नसल्यानं ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. गावात पिण्याचं पाणी उपलब्ध असलं तरी ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणारी पाणी पुरवठ्याची यंत्रणा नाही. गावातील लोक जिद्दी आणि कष्टाळू आहेत. शेती त्यांचा व्यवसाय आहे, पण शेतीला ओलीत करताना अडचणीही तेवढ्याच जात असल्यानं ग्रामस्थ त्रस्त झालेत. तर आमच्या इथे रात्री म्हणजे 2 ते 3 घंटेच विद्युत दिली जाते. तर आमचं असं सगळं म्हणणं आहे परिसरातल्या लोकांचं
की बा आमच्या इकडे पाणी खूप आहे, पण विद्युत नाही ते नसल्यामुळे आम्ही ओलीत करू शकत नाही शेतीचं. शेतीपर्यंत कॅनॉल पोहोचले पण मायनर फुटले आणि नादुरुस्त असल्यानं शेतीला पाणी पोहोचत नाही. जिथं पाणी आहे तिथं ते वीज पुरवठ्याअभावी शेतीला मिळत नाही. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून एक फीडर मिळावा यांचा प्रश्न सोडवण्यात गंभीर नसल्याचंच दिसून येतं. गावात बाजारपेठ नाही, त्यामुळे उठसूट ग्रामस्थांना आर्णी शहरात जावं लागतं. आर्णीपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर दाभडी हे गाव आहे, पण हवी तशी विकासाला गती नाही. गावात तरुण रोजगाराविना आहे, म्हणून त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून एखादा उद्योग वा कृषीपूरक उपक्रम सुरू करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.